हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 103. असे म्हणावया जोगे, नाचरे कीर अंगे, परी नाही हे न लगे, जोडावेची. अर्थात अशा प्रकारे आत्मपरब्रह्म आहे असे निश्चितपणे दाखविता येत नाही, तसेच ते नाही असेही म्हणता येत नाही. माऊली म्हणतात की येथे मोठी विलक्षण आणि गोड अवस्था आहे. आत्मपरब्रह्म ठामपणे दाखविता येत नाही. आपल्या इंद्रियांना जोपर्यंत एखादी गोष्ट जाणवत नाही तोपर्यंत आपण ती गोष्ट आहे असे मानत नाही. असे करणे आत्मपरब्रह्माबाबतीत शक्य नाही. यामुळे ते नाही असे म्हणावे तर त्याची प्रत्यक्षानुभूती तो आहे याची ग्वाही देते, साक्ष देते. याचा अर्थ इतकाच आहे की आत्मपरब्रह्माला जाणायला आपण आपली पद्धत बदलायला हवी आहे. यासाठी इंद्रियांचा निकष उपयोगी नाही. आपण आकाशाला कसे जाणतो? ती तर एक निव्वळ पोकळी आहे. त्याला इंद्रियांनी जाणणे शक्य नाही. तरीही आपण आकाश जाणतो. आपण समुद्राचे माप घेतो का? तरीही आपण समुद्राला जाणतो. त्याची भव्यता, अथांगता बुद्धीने जाणतो. आपण तारांगण कसे जाणतो? त्याची मोजदाद करत नाही. दूरवरून जे जेवढे आकलन होत असते त्याचा आस्वाद घेतो, आनंद घेतो. याचप्रमाणे आपण आत्मपरब्रह्माला जाणावे. ते सदा अज्ञेय असणार आहे. हेच त्याचे दिव्यत्व आहे. ते आपल्या इंद्रियांना सदा अगोचर असणार आहे. हीच त्याची भव्यता आहे. ज्यावेळी आपल्याला त्याचा साक्षात्कार होईल त्यावेळी आपण स्वत्व गमावणार आहोत. हाच त्याचा विशेष आहे. तरीही त्याला जाणायला त्याची यात्रा करत असावे. ही यात्रा न संपणारी आहे. त्यापुढे नतमस्तक व्हावे, यातच आनंद आहे. त्या आनंदाच्या बेहोशीत कैवल्य जगावे, हेच त्याला जाणणे आहे. ओवी क्रमांक 104. कोणाचे असणे न विण, कोणी न देखताची दिसे, हे आधी तरी काहीसे हरलेपण. अर्थात आत्मपरब्रह्म अभेद आहे. ते स्वयंभू असून इतर कोणाच्या मेहरबानीने ते नाही. काहीही नसले तरी ते असणार आहे. यास्तव त्याला नाकारता येत नाही. आत्मपरब्रह्म अभेद आहे. सृष्टीत 3 प्रकारचे भेद आहेत. एक सजातीय. सृष्टीतील घटकांची जात एकच असली तरीही भिन्नता असते. झाड आहे तथापि एक आहे आंब्याचे, दुसरे आहे फणसाचे, तिसरे काजूचे इत्यादी असा असलेला भेद म्हणजे सजातीय भेद. 2 विजातीय. सृष्टीतील घटकात जातीभेद असतो. एक आहे निर्जीव अचल दगड, दुसरी आहे सजीव परंतु अचल वनस्पती, तिसरा आहे सजीव परंतु चल पशुपक्षी, चौथा आहे अतिप्रगल्भ सजीव चल मानव इत्यादी असे भेद म्हणजे विजातीय भेद. स्वभेद. एकच एक एकसंध घटक आहे तथापि त्यात भेद आहे. एकाच देहावर डोळे, कान, नाक, हात, मेंदू इत्यादी भिन्न भिन्न अवयव असून त्यांची कार्ये भिन्न आहेत. तथापि देह मृत झाल्यास हे सर्व बंद होते. एकाच झाडाला मूळ, खोड, फांदी, पान, फूल, फळ असून त्यांची कार्ये भिन्न आहेत. तथापि झाड मृत झाल्यास हे सर्व बंद होते. आत्मपरब्रह्म एकमेवाद्वितीय असल्यामुळे तेथे सजातीय आणि विजातीय असा भेद नाही. तसेच ते सर्वत्र चल, अचल, सजीव, निर्जीव यात समप्रमाणात आहे. तेथे कार्य भिन्न आहेत तथापि तेथे त्याची उपस्थिती समान आहे.
यामुळे सृष्टीतील प्रत्येक घटक समान महत्त्वाचा आहे. कोणीही कमी किंवा जास्त महत्त्वाचा नाही. प्रत्येक घटक आत्मपरब्रह्म आहे. फक्त हे जाणायचे आहे आणि त्याप्रमाणे आचरण करायचे आहे. ते स्वयंभू असून इतर कोणाच्या मेहरबानीने ते नाही. आत्मपरब्रह्म स्वयंभू आहे. त्याचे ते वर्तन करणारे आहे. त्याला कोणाच्याही मदतीची गरज नाही, कारण इतर कोणाची मदत घ्यायला येथे इतर काहीही अन्य असे काही उपलब्ध नाही. येथे इतर कोणीही नाही. येथे जे काही आहे ते सर्व आत्मपरब्रह्मच आहे. ते त्याच्यामध्ये त्याच्या मर्जीने वर्तन करत असते. येथे जे काही घडते तो आत्मपरब्रह्माचाच आविष्कार असतो आणि येथे जे घडत नाही ती त्याची मर्जी असते. काहीही नसले तरी ते असणार आहे. आत्मपरब्रह्माचा हा विशेष आहे. येथे तमाम ब्रह्मांडामधील सर्व काही नष्ट झाले तरीही आत्मपरब्रह्म जसेच्या तसेच असणार आहे. ते अबाधित आहे. त्यात किंचितही बदल होणे असंभव आहे. ते आदी अनादी आहे. येथे जे काही घडते ते आत्मपरब्रह्मामुळे, आत्मपरब्रह्मामधून घडते. येथे जे काही टिकते ते आत्मपरब्रह्मामुळे, आत्मपरब्रह्मामध्ये टिकते. येथे जे काही नाश होते ते आत्मपरब्रह्मामुळे, आत्मपरब्रह्मात होते. यामुळे आत्मपरब्रह्म सदा सर्वदा जसे आहे तसेच कायम असणार आहे. यास्तव त्याला नाकारता येत नाही. यास्तव आत्मपरब्रह्माला नाकारता येत नाही. त्याला नाकारणे म्हणजे आपले अस्तित्व नष्ट करणे आहे. देहाला जसा श्वास आहे तसेच ब्रह्मांडातील तमाम सर्वस्वाला आत्मपरब्रह्म आहे. हरिओम.